मागे ते थोडं मागे. ओके. मागील काही दिवसांमध्ये वाहन चोरीच्या काही घटना घडलेल्या होत्या. त्याचा आपला तपास चालू होता आणि त्या दरम्यान बारामती येथे बारामती वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावर ट्रॅफिकची नियमनाची कारवाई करत असताना ते पोलीस अंमलदार आहेत दत्तात्रय हनुमंत भोसले आणि पोलीस अंमलदार आकाश प्रल्हाद कांबळे. ते वाहतूक नियमन करत असताना त्यांना एक गाडीचा नंबर संशयास्पद वाटला, म्हणून त्यांनी त्याच्याबद्दल चौकशी केली. तर त्यांना आढळून आलं चलान मशीन मध्ये की या गाडीवर खेड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मग चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी ती गाडी ताब्यात घेतली, ते आरोपी तिथे ताब्यात घेतले आणि त्यांनी मग आपल्याला कळवलं की असा असा एक चोरीची गाडी सापडलेली आहे. मग खेड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांची जी टीम आहे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे, पोलीस हवालदार बिडकर, पोलीस हवालदार गिलबिले, पोलीस अंमलदार गोसावी, पोलीस अंमलदार सूरज राक्षे, संकेत कवडे, गोकुळ कोळी, सुदर्शन माताडे आणि वैशाली कांबळे यांनी मग त्या आरोपींकडे सखोल तपास केला. टेक्निकल पुरावे, तांत्रिक पुरावे, त्याचबरोबर या परिसरामध्ये इतर घडलेल्या चोरीच्या घटना यांची माहिती घेऊन अजून अत्यंत चांगला आणि शिस्ताफीने तपास केला आणि त्यांनी जवळपास 17 दुचाकी त्यांच्याकडून रिकव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकूण 14 गुन्हे आतापर्यंत हे उघड झालेले आहेत. यातून आणखी काही गुन्हे उघडण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये खेड पोलिसांचे 5 गुन्हे आहेत, शिक्रापूरचे 3 आहेत, मंचरचे 3 आहेत, पारगावचा 1 आहे आणि माळुंगी आणि वडूज म्हणजे ही जी टोळी आहे ती सातारा तसेच पुणे या 2 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत आपल्याला गुन्ह्यानुसार सक्रिय असल्याचं दिसून येत आहे. तर याच्यामध्ये अत्यंत चांगला तपास खेड पोस्टे आणि त्यांच्या टीमने केलेला आहे आणि 17 दुचाकी वाहने ही या आरोपींकडून रिकव्हर केलेली आहेत आणि 14 गुन्ह्यांची अत्यंत चांगली उकल केलेली आहे. याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर आमचं नागरिकांना आवाहन राहील की आपण जेव्हा दुचाकी पार्क करतो तरी दुचाकी ही शक्यतो ऑफिशियल पार्किंग प्लेसेस असतात अशा ठिकाणी पार्क करावी. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत अशा ठिकाणी पार्क करावी आणि हँडल लॉक वगैरे करून मगच जावं, जेणेकरून अशा गाड्या चोऱ्या होणार नाहीत. आणि आपण जेव्हा दुचाकी खरेदी करतो कुणाकडून तर आपण खात्री केली पाहिजे की ती गाडी चोरीची तर नाही ना, त्याचे डॉक्युमेंट्स आहेत का, त्याचा मूळ मालक कोण आहे याची खात्री केल्यानंतर लोकांनी वाहन खरेदी करावे, जेणेकरून चोरीच्या गाड्या विकल्यानंतर परत मग अशा कुठल्या गुन्ह्यामध्ये अडचणीमध्ये येण्याचा प्रसंग येणार नाही. धन्यवाद.